नमस्कार दोस्तों, मैं अभी आपका बहुत-बहुत स्वागत करता हूँ, ठीक है? तो आज का ये जो वीडियो है ये कुछ मतलब ऑटोमोटिव रिलेटेड वीडियो नहीं, थोड़ा-सा ऑफ सब्जेक्ट वीडियो है। तो आपकी जो हेल्प है वो मुझे चाहिए, इसके लिए मैं ये वीडियो शूट कर रहा हूँ, ठीक है? तो बात ही ऐसी आहे, क्योंकि हमारे यहाँ मतलब आमच्या इथे कोल्हापूर जवळ एक नान्नी गाव आहे आणि तिथे जैन मठ आहे. अ, जवळ-जवळ 748 छोटी-मोठी गावं मिळून तिथे मतलब मठ आहे एक आणि तिथे एक 36 वर्षापासून माधुरी किंवा महालक्ष्मी अशी नावाची एक हत्तीन होती. ती खूप छान हत्तीन होती म्हणजे लोकांच्या मनात तिनं जागा केली होती आणि लोकांचं तिच्याशी एक भावनिक अटॅचमेंट सुद्धा होती. आणि ती हत्तीन एक धनाढ्य माणूस अंबानी त्याला आवडली आणि त्यानं कायद्याचा उपयोग करून किंवा पैशाच्या जोरावर त्यानं ती हत्तीन गुजरातमधील त्याचे जे प्रायव्हेट वनतारा जे काय आहे अभयारण्य काय उद्यान आहे, जे काय आहे, तिथे नेलं त्यानं आणि हे म्हणजे एक लोकशाही, जी लोकशाही आहे ती संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकशाहीला जे धनाढ्य लोक आहेत ते मानत नाहीत. पैशाच्या जीवावर जे काय योग्य वाटेल, जे काही अयोग्य वाटेल, जे मनात येईल ते सगळं करत सुटलेले आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ती फारच चुकीची गोष्ट चालली असे मला वाटतं. आणि अपन महाराष्ट्रातील लोग और जो भी मतलब बाहर से देख रहे हैं, मेरा जो भी मतलब सब्सक्राइबर बेस है, वो पूरा मतलब ऑल ओवर इंडिया से है। तो सब लोगों का मैं सपोर्ट चाहता हूँ। ये कुछ मतलब मराठी लोगों का या फिर सिर्फ जैन लोगों का ऐसा कुछ ये मैटर नहीं। ये जो मैटर है ये लोकशाही का मैटर है। तो इसमें आप सबकी हेल्प चाहता हूँ। तो आप हेल्प कैसे करेंगे? मतलब जो भी लोकनेते असतील, आता लोकनेते आहेत, लोकनेत्यांकडे जातात. पण लोकनेत्यांवर माझा तर विश्वास अजिबात नाही. लोकनेते म्हणजे डबल ढोलकी. तिकडून पण सपोर्ट करणार, इकडून पण दाखवणार सपोर्ट करतो. जे करायचंय ते आपल्यालाच करायचं आहे. तर काय करता येईल आपल्याला? सर्वात आधी जो रिलायन्सवाला आहे, अंबानी आहे, त्याला धडा शिकवायचा. जिओचं सिम मी कालच माझं पोर्ट केलं. ठीक आहे. जिओचं सिम आहे, पोर्ट करायचं, पोर्ट लावायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेस देऊन आपला नंबर लावायचा आणि 1900 नंबरवर तो पाठवून द्यायचा. पोर्टिंगची प्रोसेस नंतर मोबाईलच्या दुकानात जायचं, पोर्टिंग करून टाकायचं. विषय संपला कारण का ह्यांचा जो बिझनेस आहे तो याच्यावरच आहे. जेव्हा पोटावर पाय येतो, तेव्हा जी अक्कल गेलेली असते शेण खायला, ती परत येते जागेवर. मग ती जी अक्कल आहे ती थोडीफार आपण जागेवर आणू शकतो. जो लढा द्यायचा आहे तो आपल्याला स्वतःला द्यायचा आहे आणि सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि जे नांदीचे लोकं आहेत, ज्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, जी लोकं रडत आहेत, अक्षरशः ती हत्तीन पण जाताना रडली. व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप म्हणजे मनाला लागून गेलेल्या आहेत माझ्या. म्हणून मी असा व्हिडिओ टाकतो. नाहीतर मी शक्यतो आपला ऑफ टॉपिक बोलत नाही किंवा पॉलिटिक्स हे काय आपल्याला गोष्टी आवडत नाहीत. ठीक आहे. पण ही मी मदतीची तुमच्याकडून अपेक्षा करतो आहे. ठीक आहे. तर हा मेसेज टाकायचा. त्यानंतर जिओचंच पोर्ट आहे. जिओचं सिम आहे ते पोर्टिंग करून टाकायचं दुसऱ्या कंपनीत. काय जिओवाले आपल्याला मोठं काय विशेष देत नाहीत. ठीक आहे. फ्री दिलं नाही. पण ते त्यांच्या बिझनेसचं ते एक ट्रिक होती. त्याच्यासाठी दिलं नाही त्यांनी. ठीक आहे. आणि आत्ता किती रुपये वसूल करतायत आणि किती रिचार्ज महाग केलेत ते तुम्हाला माहिती आहे. आणि जे बाकी सिमिलर कंपन्या आहेत ते तेच देतात. आता काही दिवसांसाठी ते ऑफर देतील तुम्हाला. आणखी फ्री देतील किंवा तुम्ही जर रिटेलर असाल, तुम्ही जर मोबाईलचं दुकान असेल तुमचं, तर जिओचं सिम देऊ नका. सपोर्ट जर करायचा असेल मला तर. जिओचं सिम लोकांना देऊ नका. आता तुम्हाला रिटेलरना पण ते जास्त पैसे देतील, पैशाचं प्रलोभन देतील, सिम खरेदी करायला लावतील. पण एकदा घेतलं की आपण त्यात फसतो आणि त्यांना माहिती आहे सिम जेव्हा एकदा घेतो माणूस, तो कंटिन्युअस लाईफटाईम त्याचे रिचार्ज मारत जातो. लाईफटाईम कंपनीला फायदा होतो. हे काय जिओचे जे मार्ट आहेत, Relianceचे मार्ट आहेत किंवा Relianceचं ट्रेंड्स वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर बॅन करायचं. तिथे काय घ्यायचं नाही. Relianceच्या पंपात पेट्रोल टाकायचं नाही, डिझेल टाकायचं नाही. ह्या गोष्टी मी स्वतः फॉलो करणार आहे आजपासून आणि तुम्ही सुद्धा सपोर्ट करावा, ही मी अपेक्षा करतो, एक रिक्वेस्ट करतो. तुम्हाला योग्य वाटत असेल तर करा. पण मला विश्वास आहे, की माझे जे फॉलोअर्स आहेत किंवा माझे जे सबस्क्रायबर आहेत, ते या गोष्टीत मला सपोर्ट करतील आणि ती जी हत्तीन आहे, ती ह्या ज्या गोष्टी केल्या, जे बिझनेसमन आहेत, हे व्यापारी आहेत, हे धंदा करायला इथे आलेले आहेत. त्यांच्या पोटावर जेव्हा पाय येतो, तेव्हा त्यांची अक्कल सरळ होईल, अशी अपेक्षा करू आणि ती हत्तीन त्या नान्नी गावकऱ्यांना, त्या मठाला परत मिळो, ही एक अपेक्षा करतो. ठीक आहे. सपोर्ट करा, अशी अपेक्षा आहे म्हणून व्हिडिओ बनवतो. धन्यवाद.